नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी अत्यावश्यक लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आज मी तुम्हाला सांगत आहे पोलीस भरतीसाठी लागणारे अत्यावश्यक डॉक्युमेंट। पहिला डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, हा तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे। दुसरा डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड, पॅन कार्ड सुद्धा तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचंच आहे। तिसरं डॉक्युमेंट आहे 10वी 12वीचे मार्कशीट, ते पण तुमच्याकडे ओरिजिनलच पाहिजे। चौथं डॉक्युमेंट आहे 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट, हे सुद्धा ओरिजिनल तुमच्याकडे तयार पाहिजे। पाचवं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला, किंवा तुम्ही कॉलेजला जर शिकत असाल तिथे जमा केलेला असेल तर तिथून तुम्ही बोनाफाईड सुद्धा घेऊ शकता आणि त्यानुसार फॉर्म भरू शकता। सहावं डॉक्युमेंट आहे जातीचा दाखला, हा जातीचा दाखला अत्यावश्यक आहे, कारण तुम्हाला जर कास्टनुसार आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे हा दाखला असणं गरजेचं आहे। सातवं डॉक्युमेंट आहे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल। आठवं आहे पासपोर्ट साईज फोटो, तुमच्याकडे 10 ते 15 तयार करून ठेवा, कारण कधी पण त्याची गरज लागू शकते। नववं डॉक्युमेंट आहे EWS प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र ज्या ज्या कास्टला गरजेचं आहे त्यांनी आत्ताच काढून ठेवा। 10वं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, हे ज्या ज्या कास्टला लागतं त्यांनी तयार करून ठेवा। तसेच प्रकल्पग्रस्त, खेळाडू, पोलीस पाल्य, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, गृहरक्षक, अनाथ इत्यादी असल्यास त्या संदर्भात त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही याचं आरक्षण घेऊ शकता। इत्यादी डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।